क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 22 डिसेंबरचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवी सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले 29 जागतिक सन्मान याची यादी आपण पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर पहिला प्रश्न आपला, कोणत्या राज्य सरकारने शाळेमध्ये शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपलं राज्य महाराष्ट्र यांनी शाळेमध्ये शारीरिक व मानसिक शिक्षणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, IEEE कॉर्पोरेट पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्स. आपण त्याला CDOT या नावानं ओळखतो. आता आपण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग स्टँडर्ड असोसिएशन, आपण त्याला IEEE असं म्हणतो. CDOTने IEEE कॉर्पोरेट पुरस्कार 2025 जिंकलेला आहे. हे आता आपण या पुरस्कारांची माहिती पाहूया. ही संस्था सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स आहे. पुरस्कार IEEE द्वारा कॉर्पोरेट अवॉर्ड आहे. ऐतिहासिक कामगिरी, IEEEच्या 140 वर्षाच्या इतिहासात हा पुरस्कार मिळवणारी CDOT ही पहिली भारतीय आणि जागतिक स्तरावरची केवळ 5वी संस्था ठरली आहे. योगदान आपण पाहूया. हा पुरस्कार वायरलेस ब्रॉडबँड, ग्रामीण 5G, दूरसंचार, शिक्षण आणि भारतातून केलेले मानकावर आधारित नवोपक्रमातील इनोव्हेशन बेस्ड ऑन स्टँडर्ड कार्याची दखल घेते. ही CDOT बद्दल कामगिरी आहे. याबद्दल IEEE हा अवॉर्ड त्याला मिळालेला आहे. आता आपण पाहू पुढला प्रश्न, दुबई 2025 आशिया युवा पॅरा गेम्समध्ये पदक तालिकेमध्ये कोणता देश अव्वल स्थान राहिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 3, उझबेकिस्तान हा देश अव्वल राहिलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पशुधन आणि संबंधित सेवांसाठी देशव्यापी डिजिटल डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कोणतं मिशन सुरू केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4, नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन हा मिशन सुरू केलेला आहे. आता आपण त्याबद्दल माहिती पाहूया. पशु आणि संबंधित सेवासाठी देशव्यापी डिजिटल डेटाबेस तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने डिजिटल पशु अभियान नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन सुरू केलेले आहे, जे पशुधन क्षेत्राचे एक व्यापक एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणं, ज्यात प्रत्येक प्राण्यासाठी विशिष्ट ओळख, त्याला पशु आधार आणि आरोग्य, प्रजनन व उत्पादकताची माहितीचा समावेश आहे. तर उद्दिष्ट काय? देशभराच्या पशुधन आणि त्यासाठी संबंधित सेवांच्या एक एकत्रीकरण डेटाबेस तयार करणे. पशु आधार, प्रत्येक प्राण्याला 12 अंकी बारकोड टॅग देऊन डिजिटल ओळख देणे, ज्यामध्ये प्रजनन, लसीकरण आणि आरोग्याची नोंदणी जोडलेली असते. माहिती एकत्रीकरण, भारत पशुधन या व्यासपीठाद्वारे प्राण्याचे आरोग्य, प्रजनन आणि उत्पादकता डेटा एकत्रित करणे. सेवा सुधारणे, पशुधन उत्पादकता वाढवणे, रोगावर नियंत्रण ठेवणे आणि पशुपालकांना तंत्रज्ञानाचा लाभ देणे. अंमलबजावणी, हे अभियान भारत सरकारच्या पशुधन आणि दुग्ध व्यवसाय विभागानं सुरू केलेले आहे आणि हे सर्व राज्यांमध्ये लागू आहे. यासाठी भारत पशुधन नावाचा मोबाईल ॲप, वेब इंटरफेस वापरला जाते. त्यामुळे क्षेत्रीय कर्मचारी फील्ड अँड ॲक्टिव्हिटीजची नोंद करू शकतात. हे त्याच्याबद्दल खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, तर तुम्ही हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. नुकतेच कोणत्या देशाचे मिरची बेठास
अंतराळ जाणारी पहिली व्हीलचेअर वापरकर्ती बनून इतिहास रचलेला आहे, तर ही जर्मनी या देशाची आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नासाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जेरेड इसाकमन यांची नियुक्ती करण्यात आली नासाच्या प्रमुख पदी. आता पुढला प्रश्न, अलीकडे लोसर उत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे लडाख येथे लोसर उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सभासार उपक्रम जो अलीकडे चर्चेत होता तो कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आपला ऑप्शन क्रमांक 3, पंचायत राज मंत्रालयानं सुरू केलेला आहे. सभासार हा AI उपक्रम आहे जो व्हॉइस टू टेक्स्ट कन्व्हर्टर म्हणून उपयोग केला जातो. तर आता आपण पाहूया पुढला प्रश्न, प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अलीकडे कोणत्या राज्याने ग्रीन डिपॉझिट स्कीम सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 2, मेघालय राज्याने हे ग्रीन डिपॉझिट स्कीम सुरू केलेली आहे. आता पुढला प्रश्न, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब कोणाला मिळालेला आहे? तर मॅन ऑफ द मॅचचा किताब ईशान किशन, ऑप्शन क्रमांक 2 आपला करेक्ट उत्तर राहणार आहे. ईशान किशननी अंतिम सामन्यात 101 धावा काढून त्यांना त्या मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळालेला आहे. ईशान किशन हे कोणत्या टीमचे आहेत? तर हे झारखंडचे आहे. झारखंडने हरियाणाला हरवून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट ऑफने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक सन्मान. तर हे 29 आहेत. आपण याची यादी आज आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले अवॉर्ड्स आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न विचारू शकते. तर चला आता आपण त्यांना मिळाले जागतिक सन्मान पाहूया. तर पहिला, ओमान, द फर्स्ट क्लास ऑफ द ऑर्डर ऑफ ओमान. त्यानंतर इथिओपियाचा द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया हा जागतिक सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर नामिबियाचा द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियंट वेला विटिचिया मिराबिस हा नामिबियाचा सन्मान आहे. त्यानंतर ब्राझील, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा ब्राझीलचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद टोबॅगो. त्यानंतर घाना, द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना हा सन्मान त्यांना मिळालेला आहे घानाचा. त्यानंतर सायप्रस, द ग्रेट क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द मायक्रोस 3 हा सायप्रसचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर श्रीलंका, द मित्र विभूषण. त्यानंतर मॉरिशसचा द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड दी ऑफ द इंडियन ओशन हा मॉरिशसचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर कुवेत, द ऑर्डर ऑफ द मुबारक अल कबीर. त्यानंतर गियाना, द ऑर्डर ऑफ द एक्सिलन्स हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर बार्बाडोस, द ऑर्डर ऑफ फ्रीडम. त्यानंतर नायजेरिया, ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर. त्यानंतर डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर रशियाच्या ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू दी अपोस्टल. त्यानंतर ग्रीसच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ऑनर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. फ्रान्सचा कोणता सन्मान मिळालेला आहे? तर ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन हा फ्रान्सचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. त्यानंतर इजिप्तचा द ऑर्डर ऑफ द नाईल हा इजिप्तचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पलाऊ प्रजासत्ताक इक्बाल पुरस्कार हा. त्यानंतर पापुआ न्यू गिनीचा द ऑर्डर ऑफ लोहोगो. त्यानंतर फिजीचा चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. त्यानंतर भूतानचा ऑर्डर ऑफ द डुक ग्लॅपो. अमेरिका US लिजन ऑफ द मॅरिट हा सन्मान त्यांना मिळालेला आहे. बहरीन किंग अहमद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ. त्यानंतर मालदीव ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ
निशान जयुद्दीन हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे, जागतिक सन्मान. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातचा ऑर्डर ऑफ दी झयद पुरस्कार. त्यानंतर पॅलेस्टाईनचा ग्रेट कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. अफगाणिस्तानचा द स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान हा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. सौदी अरेबियाचा ऑर्डर ऑफ दी किंग अब्दुल अझीज हे सन्मान 29 सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. ही महत्त्वाची लिस्ट आहे. तुम्ही कोणत्या देशाचा कोणता सन्मान आहे त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाठ करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या ह्या एक्झाममध्ये या प्रश्न येऊ शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोणकोणते जागतिक सन्मान मिळालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही चालू घडामोडीची प्रश्नाची सिरीज लॉन्च केलेली आहे. ही सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.